वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे राष्ट्रीय एकात्मता बंधुता यासाठी ईद मिलन व चालक मेळाव्याचे आयोजन। वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने हैदराबाद रोडवरील गोल्डन हॉलमध्ये ईद मिलन व चालक मेळाव्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात आमदार विजयकुमार देशमुख, वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, माजी नगरसेवक प्रथमेश कोटे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर युवक अध्यक्ष प्रशांत बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी बोलताना म्हणाले, वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे पासिंग विलंब शुल्क या विरोधात सलग 50 दिवसे आंदोलन उभे करून शासनाला पासिंग विलंब शुल्क मागे घेण्यासाठी भाग पाडले। तसेच हिट अँड रन कायद्याविरोधात सर्वात प्रथम वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे रस्ता चक्का जाम आंदोलन करण्यात आले। याचेच परिणाम म्हणून केंद्र सरकारने हिट अँड रनला स्थगिती दिली आहे, असे ते म्हणाले। मालवाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाफ यांनी मार्केट यार्डातील चालकांचे प्रश्न मांडले। मुळेगाव रोड आणि हैदराबाद हायवेचे विविध समस्या आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे मांडले। महासंघ सातत्याने चालकांसाठी काम करत आहे। आपल्या मागण्या लवकरात लवकर महासंघाला सोबत घेऊन पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालवाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाफ, प्रदीप शिंगे, अल्लाबक्ष शेख, देवीदास कोळी, इरफान कल्याणी, शंकर राऊत, रमेश बनसोडे, अलीशर पटेल, गौस शेख, इस्माईल गुंता, हकीम नदाफ, मोईन नदाफ, रफीक शेख, इरफान तहसीलदार, अजीम मकानदार, साबिर कुर्ले, संजय कुराडे, अक्षय जाधव आदींनी परिश्रम घेतले। संयुक्त महाराष्ट्र वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं व तसंच ईद मुबारक या ईद मिलनच्या कार्यक्रमासाठी आज इथं सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्या ईद मिलनच्या कार्यक्रमामध्ये वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत, ज्या सोलापूर शहरामधनं बायपास रोड व्हायला पाहिजे, रिंग रूट व्हायला पाहिजे आणि किंवा उड्डाण पूल व्हायला पाहिजे। त्यामुळे त्या नाईलाजानं वाहतूक करत असताना शहरामधनं यांना प्रवास करत असतो। त्यामुळे अनेक गोष्टी जो ट्रॅफिक पोलिसाच्या मार्फत असू द्या, RTO मार्फत असू द्या, अनेक अडचणी ह्यांच्या संदर्भात निर्माण होतात। त्या अडचणीचंही इथं वापवा झालं आणि त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आलं। या भागातील शहर उत्तरमधल्या माझ्या मतदारसंघात आजचा ही ईद मिलाप कार्यक्रम असल्यामुळं या ईद मिलापाच्या कार्यक्रमाच्या वेळी मलाही बोलवण्यात आलं होतं आणि इथल्या समस्या संदर्भात चर्चा केला। मी पुन्हा एकदा याचा अभ्यास करून त्यांचं RTO ज्या खात्याशी संबंधित आहेत, अगर गृह खात्याशी असेल तर गृह खात्याबरोबर त्यांची एक बैठक लावून देईन आणि RTO बरोबरही एक बैठक लावून ज्या उड्डाण पूलच्या संदर्भात आपल्याला मी सातत्यानं आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला एक बैठका घेत आहे, तर लवकरात लवकर उड्डाण पूल चालू व्हावं ही आमची अपेक्षा आहे। त्यासाठी मला असं वाटतं की जूनमध्ये किंवा जुलैमध्ये उड्डाण पुलाचं काम होणार आहे। रिंग रोडचंही जे काम चालू आहे, काही कोर्टामध्ये गेल्यामुळे अडकलं होतं, तेही काम लवकरात लवकर संपण्यात आलेलं आहे। अर्धा रोड तर रिंग रोड चालू आहे, फक्त थोडं बहुत राहिलेलं आहे, तेही लवकरात लवकर संपणार आहे। इतरही जे काही यांच्या अडीअडचणी असतात त्यांच्या या संघटनेच्या पाठीमागे राहून त्यांचं ज्या काही अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि एकच लक्ष आपल्या समोर होतं की चालकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी आपण जे संघटना उभारण्यात आलेली त्याला कसं काम करता येईल आणि त्या निमित्ताने आपण संघटनाचे मार्फत वेगवेगळे काम केले। जसे की हिट अँड रन कायदा जेव्हा लागू झाला होता तर सर्वप्रथम वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने 31 डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम एवढा मोठं आंदोलन केलं सोलापुरात की 18 किलोमीटर हैदराबाद रोड जाम करून आम्ही हिट अँड रन कायदा रद्द करण्यास भाग पाडले। त्याचबरोबर रिक्षा चालकांवर झालेला अन्यायकारक 50 रुपये जुलमी दंड, हे जुलमी दंड रद्द करण्यासाठी महासंघाने 50 दिवस संघर्ष करून मुंबई ते सोलापूर ते मुंबईपर्यंत आंदोलने करून ते रद्द करण्यास भाग पाडलेले। असे वेगवेगळे प्रकारे आम्ही काम करत आलेले आहेत। याच प्रकारे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ हे महाराष्ट्र राज्यात 19 जिल्ह्यात आणि आपले 108 पदाधिकारी आणि सोलापूर जिल्ह्यात 5000पेक्षा जास्त सभासद पेयबल नोंदणी करून आज आम्ही महासंघाच्या मार्फत इथं जमलेले आहे आणि महासंघ सर्व धर्म संभावासाठी आणि जसं आपलं विद्युत वाक्य की ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या धर्माचं, याच वाक्याप्रमाणे सर्व धर्मांना सर्व लोकांना सोबत घेऊन चालणारा महासंघ आहे। त्यानिमित्ताने आज आपण इथं ईद मिलन हे प्रोग्राम सर्व लोकांना मिळून सर्व धर्मीय लोकांना मिळून
करण्याचे आयोजन केलेले आहे। याचे प्रमुख म्हणून आमचे लाडजी नदाब ज्यांनी खूप परिश्रम घेतले हे कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या निमित्ताने लाडजी नदाब हे मालवाहतूक क्षेत्रातील एक नामवंत ट्रान्सपोर्ट कंपनी चालवतात आहे। त्याचबरोबर चालकाच्या हितासाठी एक मोठ्या प्रकारे काम करण्याची त्यांची इच्छा आहे। त्या इच्छेनुसार आम्ही त्यांना प्रदेशाध्यक्ष या पदाने नियुक्त केलेले आहे आणि त्या पदाची मान ठेवून त्यांनी एक ईद मिलनचा एक प्रोग्राम घेतलेला आहे। त्यानिमित्त त्यांना मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आलेले सर्व मान्यवरांचा मी मनापासून हार्दिक अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो।